तर आज दुपारी 12 वाजता मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित राहतील। अजित पवारांच्या नावे एखाद्या योजनेची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर कॅबिनेटच्या बैठकीसंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच कॅबिनेटची बैठक आहे। आज दुपारी 12 वाजता कॅबिनेटच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहतील। या बैठकीच्या आधी अजित पवारांना अभिवादन केलं जाईल। अजित पवारांच्या नावानं एखादी योजना, त्या योजनेच्या घोषणेची शक्यता सुद्धा आहे। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, आपण पाहतोय कॅबिनेटची बैठक दुपारी 12 वाजता आहे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून त्या बैठकीला उपस्थित राहणारे, आधी पदभार स्वीकारतील, नंतर लगेचच कॅबिनेटची बैठक आहे। अजित पवारांना बैठकीच्या आधी अभिवादन केलं जाईल आणि अजित पवारांच्या नावे एखादी योजना, त्या योजनेची घोषणेची सुद्धा शक्यता आहे। एकंदरीत या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं अधिकचे अपडेट नेमके काय आहे? मीनाक्षी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पहिला महिला उपमुख्यमंत्री निश्चितच शुभम, मला तुझा आवाज पोहोचतोय। आज जर पाहिलं तर राष्ट्रवादीचा हा महत्वाचा दिवस आहे आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना सुनेत्रा पवार आज अधिकृतरित्या ज्या आहेत त्या पदभार स्वीकारणार आहेत उपमुख्यमंत्री पदाच्या। महाराष्ट्रासाठी पहिला उपमुख्यमंत्री म्हणून या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत आणि असं असताना 31 जानेवारीला त्यांनी जी आहे शपथ घेतली होती आणि शपथ घेतल्यानंतर आज ज्या आहेत त्या मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारणार आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर आज पहिल्यांदाच त्या कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थित राहण्यापूर्वी मात्र मंत्रिमंडळातील सगळ्याच प्रमुख नेत्यांकडून अजितदादांसाठी आदरांजली जी आहे ती वाहिली जाणार आहे आणि त्यानंतर एकूणच प्रशासकीय कामकाजामध्ये सुनेत्रा पवार ज्या आहेत सहभागी होतील आणि एकूणच धोरणात्मक निर्णय जे आहेत ते देखील आज या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। अजित पवार यांच्या नावाची एखादी योजना जी आहे ती देखील घोषित केली जाऊ शकते। त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील जे प्रमुख नेते आहेत ते यावेळी नेमका काय निर्णय घेतात, काय नेमकी चर्चा होते हे पाहावं लागणार आहे। त्यानंतर आज संध्याकाळी आपण पाहतोय सुनेत्रा पवार या दिल्लीला देखील जाणार आहेत। दिल्लीत जाऊन अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत। एकीकडे आपण पाहतोय ज्या पद्धतीत विलिनीकरणासंदर्भामध्ये ज्या चर्चा सुरू आहेत, मागच्या महिनाभरापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार असल्याच्या चर्चा आहेत। या चर्चेसंदर्भामध्ये देखील ही भेट होऊ शकते। अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपचे आणखीन कोणी प्रमुख नेते असतील यांची देखील सुनेत्रा पवार हे भेट घेणार आहेत। सध्या जर आजचं दिवसभराचं त्यांचं शेड्यूल पाहिलं तर आज सकाळी त्या देवगिरी निवासस्थानाहून सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन घेतील। त्यानंतर दादर इथलं चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते पक्ष कार्यालयात देखील उपस्थित राहणार आहेत। आपल्या पक्षातील सगळ्याच नेत्यांना ते भेटणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर मंत्रालयात जाणार आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहतील, त्यानंतर विधान भवनात देखील त्या उपस्थित राहणार आहेत। मात्र ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना आपल्या नेत्यांसोबत त्या काय नेमक्या चर्चा करतात, विलिनीकरणासंदर्भामध्ये आपल्या नेत्यांशी त्यांची मतं काय आहेत ही देखील जाणून घेतील आणि त्यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत देखील त्या चर्चा करताना पाहायला मिळतील। सध्या आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाचे अपडेट या एकंदरीत घडामोडींच्या अनुषंगाने तू पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।